नीट परीक्षेत गोंधळ झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आता बारामतीत थेट शरद पवारांचीच भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान चर्चा करत शरद पवारांनी या प्रकरणी लक्ष घालावं अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये दिल्लीला जाणार असून याबाबत शिक्षण मंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती शरद पवारांनी पालकांना दिली आहे। नमस्कार, माझं नाव वेदांत उमेश सुभेदार। मी आता 2024 ची नीट परीक्षा दिली। त्यामध्ये मला 720 पैकी 705 गुण मिळतात। पण या वर्षीच्या निकालाप्रमाणे एवढे गुण प्राप्त करून सुद्धा हवं ते कॉलेज मला या ठिकाणी मिळत नाहीये। त्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी मित्र मिळून पवार साहेबांकडे याचिका दर्ज करायला आलो होतो की नीट मध्ये यावर्षी खूप मोठा घोटाळा झाला आहे आणि त्या कारणाने बऱ्याच मुलांची रँक खाली घसरल्याने जे पाहिजे ते कॉलेज त्यांना मिळत नाहीये। त्यामुळे आम्ही साहेबांना भेटलो। साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की 16 तारखेला ज्यावेळेस ते दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत त्यावेळेस ते माननीय केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना भेटून यावरती तोडगा काढतील आणि सर्व कष्टकरू विद्यार्थ्यांच्या कष्टाला ते चीज मिळवून देतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं।